आज मी करते मटर पनीर मसाला। त्यासाठी घेतलेले साहित्य बघा, मी असं दाखवते तुम्हाला। बाकी सर्व मी मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवेन, पण हे तुम्ही आता हे सर्व साहित्य बघून घ्या। काजू, टमाटर आणि कांद्याची पेस्ट करून घेतले, मीठ घेतले, पनीरचे बारीक तुकडे करून घेतले, तेल घेतले आणि वाटाणे चांगले धुवून घेतलेत। आता मी रेसिपीला सुरुवात करते। सर्वात प्रथम खडा मसाला टाकून चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर मग हे सर्व साहित्य घालून एकजीव करून घ्यायचं। नंतरला शेवटला पनीर टाकायचं। सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं आहे। फक्त दही, मीठ आणि पनीर टाकायचं ठेवलं आहे मी, ते शेवटला टाकायचं। आता मी सर्व पेस्ट वगैरे एकजीव करून वाटाणा टाकून घेतलं मी त्याच्यात। आता त्याला मी ढाकून ठेवते 5 मिनिटासाठी। सर्व साहित्य टाकून मी एकजीव करून घेतलं आहे। आता मी पनीर टाकणार। पनीर टाकलं आहे मी। पनीर टाकल्याबरोबर लगेच 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा। चविष्ट मटर पनीर मसाला तयार।